जय भीम जय शिवराय। कोणी म्हणते एसटीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आहे, कोणी म्हणते एसटीचं आरक्षण खतऱ्यामध्ये आहे। एससी आणि एसटीचं आरक्षण खतऱ्यामध्ये असेल ना तर रस्त्यावर निघू आम्ही एससीवाले, समजलं काय। आमच्या आरक्षणमध्ये कोणी वाकडा निचरा नाही पाहिलं नाही पाहिजे, सांगून देतो। आमचं आरक्षण काही भाजीपाला नाही का मार्केटचा भागत नाही होते, चिवडा नाही खाल्ला, समजलं काय। आरक्षणाची पाहू नका। आरक्षण धोबी बांधव आणि तो नावी बांधव आरक्षण मागून राहिले आम्हाला। हा का मुंगलाई लागली काय का भाजीपाला आहे आरक्षणाचा। हा याद रखा, कोणी आमच्या आरक्षणाची वाट नजरेनं पाहू शकत नाही। तुम्हाला काय वाटतं रे, आम्हाला आरक्षण कसं भेटलं हे माहीत आहे तुम्हाला। हा आमच्या आरक्षणाची पाहून राहिले। आमची एक पिढी काय वरती गेली का डोळ्यात भरलं तुमच्या। लक्षात ठेवा, आरक्षण 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 करू नका, सांगून देतो। आणि आमच्या आरक्षणाची लजर नाही ठेवायची, लक्षात ठेवा। कारण तुमच्या बापाने दिलं नाही आरक्षण आम्हाला, आमच्या बाबासाहेबांनी दिलं आहे। हां कुठे गेलते रे तेव्हा तुम्ही। हां तेव्हा बाट होता ना आम्हाला, आमचा बाट होता ना तुम्हाला। आम्हाला शूद्र म्हटलं होतं तुम्ही, गांडीला फळान गळ्यात मडकं बांधलं होतं आमच्या। हां आता नाही पाठवणार काय तुम्हाला। तुम्ही आरक्षण मागून राहिले काय गांड्या हो, तर तुम्ही आमच्या याच्यात आरक्षणामध्ये येऊन राहिले, आमच्या धर्मामध्ये येऊन राहिले, तर बाटान नाही काय तुम्ही। आता तुम्ही एशीत आले तर शूद्र बनाल ना। हां एशी म्हणजे शूद्र वय काय, बाटान नाही काय तुम्ही। आमच्या आरक्षणात आले तर बाटान नाही काय। आधीच तुम्हाला बाट चालत नव्हता पहिले, आता चालत का आमचा बाट काय। आरक्षण पाहिजे तोंड ढून ना आरक्षण घ्याले। आरक्षण फारक्षण नाही भेटत इथं, मुंगलाई नाही लागली, मार्केटचा भाजीपाला नाही हो या। मा बाबासाहेब आले रे तुमच्या सवर्णानं आम्हाला बाहेर शिकासाठी मजबूर केलं होतं। हां आमचा बाबासाहेब आंबेडकर शाळेच्या बाहेर शिकला, कशासाठी शिकला का तुम्हाला आरक्षण देण्यासाठी शिकला काय। हां आयत्या पिठावर रेगोटा ओढून राहिले आणि म्हणून राहिले आरक्षण पाहिजे। शेंबड्या हो, कोणाचा मायचा लाल आमचा आरक्षण घेऊन नाही शकत, एक लक्षात ठेवचा। आणि आमच्या आरक्षणाची धक्का लागला डोळे काढल्याशिवाय राहणार नाही, समजलं काय। फक्त आरक्षणाची धक्का लागा तो कोणी हो, नाही त्याला काळ्या पाण्याची सजा भेटन, समजलं काय। बाबासाहेबाचे शेष शूरवीर आहे आम्ही। हां आणि आमच्या संविधानाला धक्का नाही लागला पाहिजे, आणि आमच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे, नाही तर जिता काढल्याशिवाय राहणार आहे जमिनीत, हे लक्षात ठेव जा, समजलं काय। दीपक केदार साहेबांना म्हटलं जा अगोदर, तो कोण चालू आहे तो लक्ष या। हां ओबीसीतून आरक्षण पाहिजे तेले, एकशीतून तो कोण येतो नावी बांधव धोबी बांधव। माया कोणाच जातीले धर्माले बोलणं नाही आहे माया, मी जातीवाद करत नाही, कोणा जातीले मन बोलत नाही, धर्माले बोलत नाही, कारण मला सगळं धर्म समभाव आहे, समजलं काय। माय म्हणणं एकच आहे, आमच्या आरक्षण धक्का लागला पाहिजे, म्हणजे तुमचे लेकरं समोर जाऊन आमचे लेकरं कुठारा गोट्या खेळा गावात। आमचे काय रे बाबा, एसी मधले 5% लोक समोर गेले, तसेच बाकीचे तसेच आहे। ते आरक्षण आमचे घेऊन राहिले तुम्ही, तर आमचे लेकरं गोट्या खेळन आणि तुमचे लेकरं मस्त पदार राहतील खुर्चीवर बसन। भिकार चोटाय हो, मुंगलाई लागली का इथं। आरक्षण पाहिजे, कोणी उन्हाळा उठून चालला, आरक्षण पाहिजे। याच्यात ह्या गॅजेटून आलं, त्या गॅजेटून आलं, ह्या ह्याच्यातून आलं, त्याच्यातून आलं। शाने बनून राहिले काय, त्या बापान दिलं का आरक्षण। आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे आरक्षण पाहिजे। एससी ते एसटीतून आरक्षण भेटलंच नाही कोणालाच, कोणाच्या बापाही हातही लावू शकत नाही। माझा आदिवासी बांधव आणि एससी बांधव यांच्यासाठी राखीव आहे आरक्षण, कोणाचा बाप नाही हात लावू शकत। नाही तर रस्त्यावर उतरलो ना तर नेपाळसारखी गत होऊन जाईन, समजलं काय। भीमा कोरेगाव ऐकलं आहे ना, शौर्य कथा ऐकली आहे ना, 500 जणांना 25 जणांना ओपलं होतं, कापकूप केलं होतं, तशी गत नको आणू। त्या कारणानं सांगतो शांत आहे, शांत राहू द्या। आमच्या बाय बापानं तलवारा ठेवलेल्या आहे तशाच,
पण आम्ही चालवणं विसरून गेलो काय, असं नका समजू. वेळ आली ना तर तलवारही उचलू. पण माझे म्हणणं आहे की बुद्धा आम्हाला दिल्यावर, बाबासाहेबांना बुद्ध दिल्यावर आम्हाला, त्या कारणामुळे आम्ही तलवारा फेकून दिल्या. आम्हाला तलवाराचे काहीच घेणं नाही. आता आमच्यापाशी बुद्ध आहे, शांत आहे, आम्ही शांततेनं सगळं करतो. असं नका समजू का आमच्यापाशी बुद्ध आहे, आम्ही शांतिवंत माणूस आहे. सम्राट अशोक ऐकलं ना, किती कत्तल केले त्यानं, मग शांत झाला. तसं आम्ही होईन मग शांत. समजलं काय. आमचा इतिहास लय मोठा आहे बरं. आमचा इतिहासाच्या मागं लागू नका. इतिहास वाचत जा आमचा, तेव्हा आरक्षण मागा. आले गेले नथुर गेले आरक्षण मागून राहिले. शंभळ्यात तोंडाचे तोंड पाय ना आरशात. मग आरक्षण मागा. आरक्षण पाहिजे. मुंगलाई लागली इथं, मुंगलाई लागली काय. आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे, आरक्षण पाहिजे. भाजीपाला आहे तो मार्केटचा. फक्त आरक्षण हात लावून पहा, नाही जिता काढल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव जा. समजलं काय. माझे सगळे भीमसैनिक शूरवीर कोणी पण असन, जे सैनिक दलातले असेल, त्यांनी ह्या जास्त करून व्हिडिओ शेअर करा. कोणचा माय चालायला आपल्या आरक्षण माग घेईन, कोण हिसकवण्याचा प्रयत्न करन तर तिला जेलात तर टाकू. पण एक लक्षात ठेवा, तिला ओपल्याशिवाय राहणार नाही, तिचे टोळे काढल्याशिवाय राहणार नाही. आमच्या आरक्षणाच्याकडे कोणी पाहू नका. समजलं काय. तसेच आमचे लेकरं समोर नाही चालले. त्या आरक्षणात जर असे समोर काय चालले तर तुम्ही तर आमचे लेकरं दाबण्याचा प्रयत्न चालू आहे तुमचा. तुम्हाला असं वाटते हे दलित वर्ग समोर गेला नाही पाहिजे, आपणच गेलो पाहिजे. शांत हो बेटा, शांत होय. शायना नको बनू. जय भीम, जय शिवराय.